खातं खोलते ते रायबरचं आणि 4 धावांनी खातं खोलते ते गोरेगाव संघाचं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय रायबर. मागच्या मॅच एक चेंडूवर एक चौकार लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बाद झाला होता आणि या मॅच मध्ये तो तसाच बाद होतो. प्रत्येक षटकारासाठी याशिरभाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल गोरेगाव संघाला. रायबरची जागा घेण्यासाठी तो आराम. मिडॉनच्या दिशेने एक धावेसाठी चेंडू ढकलून देतोय. धावसंख्या 1 वाढते. 1 धावसंख्येने खातं खोलते ते कवनींचं. धावसंख्या होती 5 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात गोरेगाव बॉईज आयोजित फ्रेंड्स ट्रॉफी 2019. सुंदर चेंडू होता. तेवढाच सुंदर फटका कलात्मक दिशेने खेळून काढतो तो आराम. एक धाव मिळते. क्षेत्ररक्षक डीप मिडॉनला योगेश अगिवला. धावसंख्या किती वाढते. धावसंख्या होती 6 धावा. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय तो रैना. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बीट होतो फलंदाज. यष्टीरक्षक नरेश चेंडूच्या हातात चेंडू विसरतो. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. सुंदर फटका. कवनींचा दणका 6 धावा. बघा मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 12 आणि या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 12 धावा. एक षटकांचा खेळ समाप्त होतोय. एक षटकांच्या समाप्तीनंतर एक धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा गोरेगाव संघाची. सेमीफायनल खेळतो दोन्ही संघ. गोलंदाज असेल दुसरा अजय शेंडे गोरेगाव एंड कडून गोलंदाजी करेल. स्ट्राईकला असेल तो आराम. सुंदर फटका आहे. मिडॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय. एकच धाव. एक धावसंख्येवरती धावसंख्या होती ती 13 धावा. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक गोरेगाव संघासाठी आणि एक पहिला षटकार खेचलाय तो कवनींने. यशीर बुबेरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. पुढचा चेंडू नय्यार यासीर. पुन्हा एकदा मिडॉनला एकच धाव. धावसंख्या एकीने वाढते. धावसंख्येत 14 धावा.
निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरवलेली 14 या धावसंख्येवर. एक धाव. धावसंख्या किती वाढते. धावसंख्या होती ती 15 धावा. मिसअंडरस्टँडिंग झाली होती दोन्ही फलंदाजामध्ये, मात्र क्षेत्ररक्षकाचा थ्रो चुकीचा, त्यामुळे जीवदान मिळाले आरमला. फलंदाज बाद होतोय, झेल सुटतोय, मात्र रनआउटच्या स्वरूपात कौनीन या ठिकाणी बाद होतोय. मोठा झटका गोरेगाव संघाला. दुसरा फलंदाज बाद होतो कौनींच्या रूपाने 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अजय. सुंदर चेंडू, षटक संपतोय या ठिकाणी. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या 12 धावा आणि दुसऱ्या षटकात मात्र 3 धावा. गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतो तो कवी शेंडे. स्ट्राईकला असेल तो फैजल. फिरकीचा जादूगर कवी शेंडे. पालकमंत्री प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कवी शेंडे. निर्धाव चेंडू. फलंदाज बाद फैजल.
तिसरा फलंदाज बाद होतो फैजलच्या रूपाने. फैजल शेख या ठिकाणी बाद होतोय. पहिली सफलता कवीला. 2 चेंडूची फेकी करतोय. 2 चेंडू निर्धाव. या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव देत नाही. धावसंख्या 15 या धावसंख्येवर स्थिरावलेली गोरेगाव संघाची. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण धारोळ संघ या ठिकाणी करतोय. यावेळेस मात्र आयमरचा दणका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये 4 धावा. इन फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज गेल्या 2 मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. मात्र या मॅच मध्ये इथे पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता तो आयमरने. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्या होती ती 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना कवी शेंडे तिसरं षटक हाताळतोय. धावसंख्या 19. अजूनही 2 चेंडूंची फेकी या षटकामध्ये शिल्लक आहे. बघूया कुठपर्यंत धावसंख्या जाते ती. मिस शॉट होतोय. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक पाहत बसले. तू घे मी घे करता करता चेंडू जमिनीला दान होतोय आणि 1 धाव मिळते ती गोरेगाव संघाला. धावसंख्या होते 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 20 धावा होत आहेत गोरेगाव संघाच्या. जिजासाला जोडी मैदानात. निर्धाव चेंडू. षटक संपतय या ठिकाणी. दुसरं आणि धावसंख्या होती 20 धावा. शेवटचं षटक असणारे. धावसंख्या ती 20 धावा. 18 चेंडू आणि 20 धावा केल्यात या गोरेगाव संघाने. तर बघूया योगेश अगिविला शेवटचं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला असेल तो आयमर. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फलंदाजी करायचे. स्वतः गोलंदाज झेलवर येतो आणि झेल होतोय. फलंदाज बाद होतोय. चौथा आयमरच्या रूपाने. पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त करतोय तो योगेश. धावसंख्या 20 या धावसंख्येवर स्थिरावलेली. बघा मागच्या 2-3 सामन्यात हा गोरेगाव संघ 50+ धावसंख्या करत होता. मात्र आता धारोळ संघाने या संघाला लगाम लावलेले. कुठल्या प्रकारचे मोठे फटके. मला वाटतं 2 चौकार सोडल्यानंतर कुठल्याही प्रकारचा चौकार, 2च चौकार याच्यात इनिंग मध्ये आणि 1 षटकार कौनिंगच्या रूपाने आला होता. त्यानंतर मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय. जवळजवळ 7 ते 8 चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकलेले आहेत.
2 धाव झेलचा प्रयत्न केला होता, मात्र झेल काय होऊ शकला नाही. 2 धावा बऱ्याच कालावधीनंतर या 2 धावा येतात त्या गोरेगाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 22 धावा. पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक बॉल खाली. फलंदाज बाद, आराम. तू काय बोलला? धावसंख्या 22. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले, गोरेगावच्या इनिंग मधले. निर्धाव चेंडूची सांगता. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्या होते 23 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातील. धावसंख्या ती 23 धावा. या गडी बाद होतोय आणि या षटकात फक्त 3च धावा. बघा, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकात 3 धावा, बिन गडी बाद. तिसऱ्या षटकात किती आल्या? 5 धावा, 1 गडी बाद. आणि या षटकात 3 गडी बाद, 3 धावा. 2 गडी बाद, 3 धावा. धावसंख्या होते ती 23 धावा आणि 24 धावांचं आव्हान असणार आहे ते धारोळ संघासाठी 6च्या सरासरीने.
सामना सुरू होतो. 24 धावांचं आव्हान येते धारोळ संघाला. फैजल शेख पहिलं षटक घेऊन येतोय. बघूया 24 धावा डिफेंड होत आहेत का. कवी शेंडेच्या बॅट मधला हात चौकार. 4 धावा. चार धाव्यांनी खातं खोलतोय कवी. चार धावा गेल्यानंतर 6 लोक स्टेजवरून खाली उतरलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू फैजलचा. पाठीराखे होते गोरेगावचे. खूप उशीर बसले होते. मात्र निराशा केली फलंदाजाने गोरेगावच्या आणि प्रेक्षकांचा आवाज एकदम सुन्न झालेला आहे. पाच धावा. जोरदार अपील होते मात्र कुठल्याच प्रकारचा धोका नाही. एक धाव मिळते सुनीलला. संघाची धावसंख्या होते ती 6 धावा. गोरेगावची धावसंख्या बघून काही प्रेक्षक आडवे झालेले आहेत. झोपलेले तिकडे स्टेजच्या डाव्या साईडला. एक धाव कवीला. संघाला एक धाव. धावसंख्या होते 7 धावा. चार धावा. धावसंख्या होते ते 11 धावा. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला फटका आणि या 4 धावा. धावसंख्या होती ती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये गोरेगाव फटकवल्या होत्या 12 धावा. मात्र धारोळ संघाने फटकवल्या त्या 15 धावा. सर्व प्रेक्षक आता 3:30 वाजलेत. या 3:30 वाजेपर्यंत जे प्रेक्षक या स्टेडियमवर खेळून राहिलेत त्या सर्व प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. उद्या होणारे सामने त्या सामन्यांच्यासाठी सर्वांनी ज्या टीमचे उद्या सामने त्यांनी 6 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचे. कैफ गोलंदाज सैफ. तिसरी रात्र तारीख 16-17. एक धाव. एक धावेने धावसंख्येवरती धावसंख्या होती ती 16 धावा. कुठल्या प्रकारचा प्रतिकार नाही या ठिकाणी.
एक धाव, 2 धावा मिळतात सुनीलला. धावसंख्या होती ती 18 धावा. प्रेक्षक किती मजेत होते सेमीफायनलच्या वेळेस, क्वार्टर फायनलच्या वेळेस. मात्र नो चेंडू आणि एक धाव अतिरिक्त फ्री हिट. तिसरी रात्र असेल उद्या. पिंपलोली विरुद्ध बदलापूर गाव 6 वाजता सामना असेल. SP 11 वांगणी विरुद्ध तलवडे ये 7 वाजता सामना असेल. मानकिवली विरुद्ध खरवई 8 वाजता. पोसरी विरुद्ध मयूर ग्रुप बदलापूर हा 9 वाजता सामना असेल. याची नोंद घ्यायची. सर्वांनी वेळेवर यायचंय. धावसंख्या होते 19. अजूनही 5 धावांची गरज आहे ही धारोळ संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. सेमीफायनलचा सामना बघूया. सलामीची जोडी अद्याप मैदानात असताना धावसंख्या होते 20 धावा. 4 धावांची गरज आहे. बघूया चौकाराने विजय प्राप्त करतो आणि फायनल मध्ये दिमागदार प्रवेश करतोय तो कवी. बघा मी बोललो ना चौकाराने. आणि ह्या 4 धावा सामना जिंकतोय 10 गड्यांनी धारोळ संघ आणि फायनल मध्ये प्रवेश करतो. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि धारोळ संघाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा. कवी शेंडे यायचे. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घ्यायचे.